मिठाईच्या दुकानात मिळते तसेच काजू कतली आज आपण बनवणार आहोत। तर मी इथं 250 ग्रॅम काजू घेतलेत, ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचेत। एकसारखं न फिरवता मिक्सर पल्स मोडवर आपल्याला फिरवून हे काजूची पावडर करून घ्यायची, ती व्यवस्थित चाळून घ्यायची। दोनदा करून मी काजू मिक्सरला काढून घेतलेत, नंतर पावडर चाळून घेतली। आता ही चाळलेल्या पावडरमध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। तर फक्त 3 चमचे मी मिल्क पावडर इथं वापरली। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। नंतर 1 कप साखर घ्यायची, म्हणजे 200 ग्राम वजनी। अर्धा कप पाणी घालून हे फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची। साखर विरघळली की काजूची पावडर आपण त्यात ॲड करूया। व्यवस्थित आपल्याला हे 10 मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं दाटसर होतं। हाय फ्लेमवर छान मिक्स केल्यानंतर आता याला लो फ्लेमवर 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यासाठी मी नॉनस्टिक पॅन वापरला आहे। थोडंसं दाटसर व्हायला लागलं, ह्याच्या कडा चिकटायला लागल्यात। आता हे फक्त आपल्याला 5 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून हे आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे। पॅनमध्येच 1 ते 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते 1 चमचा तूप घालून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्ही इथं बघू शकता छान अशा कडा चिकटायला लागले आहेत आणि आपलं मिश्रण तयार झालं आहे। बटर पेपरला तूप लावून आता हे मिश्रण बटर पेपरवर ओतून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित एकजीव करून आता याला लाटण्याच्या साहाय्याने आपण लाटून घेणार आहोत। तर व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे। थिकनेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। तर माझं इथं लाटून झालं आहे। आता याला डायमंड शेपमध्ये कट करून घेऊयात। तर मस्तपैकी घरच्या घरी आपली काजू कतली तयार आहे। डिटेल रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलला भेट देऊ शकता। आणि आपली काजू कतली इतकी छान झाली आहे, अजिबात चिकट किंवा चिवट झालेली नाही। तर दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही बघितली असेल काजू कतली आपण तोडून दाखवली। तर अशीच छान काजू कतली बनवण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या आणि घरच्या घरी छान आपली काजू कतली तयार होते। आता ही जवळजवळ आपली अर्धा किलोच्या लगभग काजू कतली तयार झाली आहे। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय।